भावाचं नातं कसं असावं हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की समजेल. हे व्हिडिओ पूर्ण बघा. काल माझ्या घरी साड्या घेण्यासाठी एक भाऊ आले होते. ते खूपच असं गरीब पण आहेत, परिस्थिती खूपच त्यांची कमी आहे, म्हणजे जास्त पैसे हे नसतात त्यांच्याकडे. तरी पण त्यांनी त्यांच्या बहिणीसाठी, ज्या गावाला राहतात त्यांच्यासाठी ते स्वतः साड्या घेण्यासाठी आले होते. आणि ते पण एक नाही तर 2-2 साड्या त्यांनी माझ्याकडनं घेऊन गेल्या आणि स्वतः बसून त्यांनी खूप छान असे साड्या पसंत केल्या आणि ते दोन्ही साड्या माझ्या बहिणीला आवडतील म्हणून त्यांनी 2 साड्या घेऊन गेलेल्या. मी म्हटलं, "2 साड्या कसं? तुम्हाला 2 बहिणी आहेत का?" ते बोलले, "नाही, मला एकच बहीण आहे. पण मी गेल्या वर्षी रक्षाबंधनला गेलो नव्हतो, म्हणून गेल्या वर्षीचे पण ह्या वेळेस मी दोन्ही घेऊन जाणार आहे. म्हणून मला 2 साड्या पाहिजेत." मग त्यांनी 1000-1000च्या 2 साड्या घेतल्या. त्यांनी खूप खुश होते आणि मला बोलले, "पगार झाला नाही आहे, नंतर पैसे देऊ का?" मी म्हटलं, "हो चालेल, तुम्ही नंतर देऊ शकता." खूपच छान वाटलं मला त्यांचं उत्साह बघून, की त्यांना त्यांच्या बहिणीसाठी स्वतः पसंत करून साडी घेऊन गेलेत. खूप खूप छान असतं, नशिबवान असेल ती बहीण जिच्यासाठी भाऊ स्वतः साड्या घेण्यासाठी येतो आणि स्वतः पसंत करून साडी विकत घेतो. काहीही न विचार करता, म्हणजे महाग आहे, स्वस्त आहे ह्या गोष्टीचा विचार न करता त्यांनी बहिणीसाठी एकदम भारी, जे तुमच्याकडं कुठली भारी आहे ती साडी दाखवा म्हणून त्यांनी स्वतः साडी पसंत करून घेऊन गेले. मला खरंच खूप छान वाटलं ह्या गोष्टीचा. खूपच अभिमान आहे मला त्या बहिणीचा आणि भावाचा, की एवढे भारी बहीण भाऊ पण असू शकतात जगात. खरंच मला वाटलं नव्हतं. खूपच मस्त आहेत आणि मला खूप आवडलं. हे मला शेअर करायचं होतं वाटतं मग तुम्हाला, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास केलेला आहे, की प्रत्येक बहिणीला असा भाऊ भेटलाच पाहिजे. तुमच्याकडे आहे का असा एखादा भाऊ? तर त्याला टॅग करा आणि रक्षाबंधनसाठी तुम्हाला कुठली साडी पाहिजे त्यांना सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.